नमस्कार, मी संतोष कोले पाटील, बुलंद सेनेचे पक्षप्रमुख आणि सध्या बीड शहरामध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्यातील जी पत्रकार बांधवाची जी यात्रा आहे बीडमध्ये आलेली आहे। माझ्यासोबत समर्थ गावकरीचे जिल्हा व्यवस्थापक नगरचे श्री फुलसुंदर साहेब आहेत, जे महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे आपले सरचिटणीस आहे। डॉक्टर काय नाव साहेबांचं नाव? विश्वासराव आरोटे। मी तर परिचय दिलाच असता ऑलरेडी, पण साहेबांच्या मार्फत मला परिचय द्यायचा होता। तर त्यांनी आपलं काम पण बघितलेलं आहे ऑलरेडी। तर आपण थोडक्यात त्यांचा टीव्ही वॉलन्सने बोलतो करू। साहेब, कसं वाटतं तुम्हाला आमचं काम? एकदम पत्रकारितेसाठी झटणारे सर्व पत्रकार त्याच्या मागण्या घेऊन मंत्रालयापर्यंत तळमळीनं सर्व पत्रकार एकत्र होऊन आपण सरकारपुढे या मागण्या मांडू। बरं, बुलंद सेना पार्टीचं काम कसं वाटलं तुम्हाला? एक प्रकारे एकदम छान, चांगलं आहे ना? एकदम तुमचं काम योग्य आणि दिशा देणारं काम आहे आणि चॅनलचं सुद्धा एकदम व्यवस्थित तुमचं काम। अच्छा। बरं, जालना संभाजीनगरचं स्वागत कसं काय आलं? एकदम छान, एकदम स्वागत फार आतिषबाजी फटाक्यांनी करून स्वागत केलेलं आहे पत्रकार संघाचं। अच्छा, आणि बीडमध्ये पण चांगलं स्वागत झालं? हो, बीडमध्ये सुद्धा हो। आणि शेवटी आता आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा शेवटी। हो काय? आणि हीच आई तुळजाभवानीकडे आता आपण प्रार्थना करूया, मागणी करूया। उद्या आपण तुळजाभवानीची नगरी जाणारच आहोत आणि मुक्कामी पंढरपुरात जातोय। तर स्वराज्याचा बुलंद आवाज टीव्ही बुलंद सेना लाईक करत जा। सध्या आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मान्यवर सत्कार चालू आहे। वसंतराव मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या वतीने विशेष सन्मान दिला जातोय, सत्कार केला जातोय आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्याच्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी मी मित्र म्हणून, जालनेकर म्हणून आम्ही सहभागी झालो। आणि जालना संभाजीनगर बीड हे आम्हाला घरांगणे शेजारी नगर आहेच, नगर असल्यामुळं काही विषय नाही। आणि नगरची माती आहे, मराठीचं नेतृत्व आहे आणि बुलंद आवाज निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी एकच आव्हान आहे, तुम्ही सत्तेत आणखी मोठे व्हा। आम्हाला तुम्हाला विरोध करायचा नाही, पण पत्रकारांना न्याय द्या। पत्रकार हा नायक आहे जनतेचा आणि आज तो अडचणीत आहे, त्याच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी पत्रकाराची मागणी मान्य करा, एवढंच सांगतो। माझ्याशी बोलला टीव्ही बुलंद सेनेसोबत आणि मी प्रेक्षकांना सांगतो राज्यातल्या सर्व की आपण सपोर्ट करा, सहकार्य करा आणि स्वराज्याचा बुलंद आवाज टीव्ही बुलंद सेनेला लाईक करा। धन्यवाद, थँक्यू।